हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज आणि त्यासाठी आज टॉपिक 32 आपण सॉल्व्ह करत आहे जो आहे इंडियन इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरिंगचे एमसीक्यूज. ठीक आहे. तर ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वच टॉपिक कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे वन लाईनर. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इंडियन इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरिंगचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे विच रिजन ऑफ महाराष्ट्र इज द मेजर कॉटन बेल्ट. महाराष्ट्रातील कोणता भाग प्रमुख कापूस क्षेत्र आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोकण, वेस्टर्न महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड विदर्भ. विदर्भ अँड मराठवाडा आर मेन कॉटन ग्रोइंग रिजन. Next, second, which district of Maharashtra is famously called the Onion City of India? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भारतातील कांद्याचे शहर म्हणून ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नाशिक. नाशिक प्रोड्यूस द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ ओनियन्स इन महाराष्ट्र. Next, third, which crop is mainly grown in Kolhapur and Sangli for sugar production? साखर उत्पादनासाठी कोणते पीक मुख्यतः कोल्हापूर व सांगलीत पिकवले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हीट, शुगर केन, राईस, मेज. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड शुगर केन. वेस्टर्न महाराष्ट्र इज आयडल फॉर शुगर केन कल्टिवेशन. नेक्स्ट, फोर्थ, which crop is called the drought resistant staple in विदर्भ and मराठवाडा? विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ प्रतिरोधक अन्नधान्य कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ज्वार, व्हीट, राईस, शुगर केन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ज्वार, ज्वारी. ज्वार withstand dry condition better than other crops. नेक्स्ट, फिफ्थ, which crop is major oil seed cultivated in विदर्भ? विदर्भात मुख्य तेलबिया पीक कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे ग्राउंडनट, सनफ्लावर, सोयाबीन, मस्टर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सोयाबीन. विदर्भ has become the major soybean producing region. Next, sixth, in which season is wheat mainly cultivated in महाराष्ट्र? गहू महाराष्ट्रात मुख्यतः कोणत्या हंगामात पिकवले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट खरीफ, रबी, जायद, समीर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रबी. wheat is shown in rabi season, that is October to December. Next, seventh, which district is known for crepe cultivation and vineyard? द्राक्षे व वाईन बागांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन आहे पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नाशिक. नाशिक इज द इंडियाज वाईन कॅपिटल. नेक्स्ट, 8, बनाना कल्टिवेशन इज प्रॉमिनंट इन विच महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट? महाराष्ट्राच्या केळी पिकवणारे प्रमुख जिल्हे कोणते आहेत? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जळगाव, नागपूर, पुणे, कोल्हापूर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जळगाव. जळगाव इज द मेजर बनाना प्रोड्युसिंग डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट, नाइन्थ, विच क्रॉप इज नोन ॲज अ किंग ऑफ ऑइल सीड्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात तेलबीजांचा राजा कोणते आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्राउंडनट, सोयाबीन, सनफ्लावर, मस्टर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सोयाबीन. सोयाबीन डॉमिनेट ऑइल सीड्स प्रोडक्शन इन विदर्भ. तसंच बघा, मराठी व्याकरणची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, which crop is mainly grown in कोकण region of महाराष्ट्र? महाराष्ट्रातील कोकण भागात मुख्यतः कोणते पीक पिकवले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट राईस, व्हीट, ज्वार, मेज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट राईस. कोकण इज ह्युमिड अँड आयडल फॉर राईस कल्टिवेशन. नेक्स्ट, 11th, which crop is रबी पल्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील रबी हंगामातील डाळ कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे मूग, चिकपी, सोयाबीन, कॉटन. तर करेक्ट आन्सर आहे चिकपी, हराभरा. ठीक आहे, चिकपी इज शोन इन रबी सीजन. नेक्स्ट, 12th, which oilseeds crop is mainly grown in अमरावती, अकोला अँड यवतमाळ डिस्ट्रिक्ट? अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात मुख्यतः कोणते तेलबिया पिकवले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्राउंडनट, सोयाबीन, सनफ्लावर, मस्टर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ग्राउंडनट, भुईमुग, बिकॉज धिस डिस्ट्रिक्ट ग्राउंडनट एक्सटेन्सिव्हली. ओके. नेक्स्ट, 13,
विच ऑफ दिस क्रॉप इज नॉट अ मेजर cereals in महाराष्ट्र? खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे प्रमुख धान्य नाही? मग ऑप्शन आहे राईस, व्हीट, कॉटन, जॉर. करेक्ट आन्सर आहे थर्ड कापूस. कॉटन इज अ फायबर क्रॉप नॉट अ cereal. नेक्स्ट 14. विच क्रॉप रिक्वायर द हायेस्ट अमाऊंट ऑफ वॉटर? खालीलपैकी कोणत्या पिकाला सर्वाधिक पाणी लागते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट शुगर केन, जॉर, बाजरा, चिकपी. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट शुगर केन, ऊस. शुगर केन इज अ वॉटर इंटेन्सिव्ह. नेक्स्ट 15. विच ऑफ दिस इज अ कॅश क्रॉप इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते पीक नफा देणारे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हीट, कॉटन, जॉर, चिकपी. द करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉटन. कॉटन इज ग्रोन फॉर कमर्शियल पर्पज. नेक्स्ट 16. विच क्रॉप ॲज द मायनर मिलेट्स इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील लघु धान्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉर, राईस, बाजरा, व्हीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बाजरा. बाजरा इज क्लासिफाईड ॲज अ मायनर मिलेट. ओके. नेक्स्ट 17. विच डिस्ट्रिक्ट इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ ग्रेप्स ऑफ वाईन? वाईनसाठी द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा कोणता आहे? हे सगळ्यांनाच माहित आहे नाशिक. ठीक आहे. नाशिक वाईन ॲट सप्लाय वाईन डोमेस्टिकली अँड इंटरनॅशनली. नेक्स्ट 18. विच ऑफ दिस क्रॉप इज द लेग्युम कल्टिवेटेड इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात पिकवले जाणारे पीक कोणत्या डाळी आहे? बघा ऑप्शन आहे कॉटन, चिकपी, शुगर केन, बनाना. करेक्ट आन्सर आहे सेकंड चिकपी. हरभरा इज अ लेग्युम युज्ड फॉर फूड. नेक्स्ट 19. विच इज अ मेजर हॉर्टिकल्चर क्रॉप इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील प्रमुख फलोत्पादन पीक कोणते आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट बनाना, व्हीट, जॉर, बाजरा. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट बनाना. बनाना इज द इम्पॉर्टंट हॉर्टिकल्चर प्रोड्यूस. ओके. नेक्स्ट 20. विच क्रॉप इज प्रायमरी ग्रोन फॉर फायबर इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील मुख्यत्वे कापडासाठी कोणते पीक पिकवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सोयाबीन, कॉटन, ग्राउंडनट्स, राईस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉटन, कापूस. कॉटन प्रोव्हाइड्स फायबर फॉर टेक्सटाईल इंडस्ट्री. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.